हॅलो गाईज, आज आपण ज्वारीची टम्म फुगलेली पातळ अशी भाकरी बनवणार आहोत। हे पहा, आपली भाकरी किती टम्म फुगलेली आहे। अगदी छान अशी टम्म फुगले। त्यासाठी आपण पीठ एकदम छान मळून घ्यायचं आहे, मऊ लुसलुशीत असं। जास्त पातळही नाही आणि कडकही मळायचं नाहीये, अगदी मऊसर पीठ मळून घ्यायचंय आपल्याला। मध्ये मध्ये आपल्याला थोडंसं पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा, म्हणजे पीठ आपलं छान असं मळलं जाते, मऊ लुसलुशीत। आता याचा गोल गोळा बनवून घ्यायचा आहे आपण। या पद्धतीने आपण गोल असा गोळा बनवून घ्यायचे। परातीमध्ये थापण्यासाठी सुकं पीठ टाकून घ्यायचे आणि थोडंसं पीठ आपल्या हाताला लावून घ्यायचं आहे। आता भाकरी गोल बनवण्यासाठी मी एका हाताने भाकरी थापते आणि एक हात भाकरीला कडा दाबण्यासाठी साईडला सपोर्टला लावलेला आहे। भाकरी अर्धी थापून झाल्यानंतर मी दोन्ही हाताने भाकरी थापत आहे। हे पहा, या पद्धतीने। आणि आपण पाहू शकता, भाकरी आपली जरा सुद्धा चिरलेली नाहीये। पीठ आपण छान मऊसर मळलेलं असल्यामुळे अगदी सुरेख आपली भाकरी आलेली आहे। आता ही भाकरी हातावरती उचलून आपण हळूच तव्यात टाकणार आहोत। त्यानंतर लगेचच पाणी लावून घ्यायचं आहे। पाणी लावत असताना आपण कुठेही जागा सोडायची नाही, सगळ्या भाकरीला पूर्ण व्यवस्थित पाणी लावून घ्यायचे, अगदी कडेपर्यंत। हे पहा, या पद्धतीने। आता आपलं थोडंसं पाणी सुकलेलं आहे, भाकरी आपल्याला पलटी मारून घ्यायची आहे। किती सुंदर आणि सुरेख आपली अशी भाकरी बनणार आहे, पहा तुम्ही। हे पहा, या पद्धतीने। हे पहा, या पद्धतीने आपल्याला अगदी छान अशी भाकरी बनवून घ्यायची आहे। भाकरी आपली अगदी छान अशी पचलेली आहे, खालून आपल्याला बारीक अगदी डाग पडलेले आहे, म्हणजे आपली भाकरी अगदी खरपूस भाजलेली आहे। आता तशीच पालती घालून आपण तव्यावरती तिला फुगवून घेणार आहोत। हे पहा, या पद्धतीने। पहा, अगदी टम्म अशी फुगलेली आहे भाकरी। त्यानंतर आपण गॅस थोडा फास्ट करून त्याच्यावरती आपल्याला शेकून घ्यायची आहे, म्हणजे आपली भाकरी कुठेही कच्ची राहणार नाही, अगदी व्यवस्थित भाजली जाईल। अशा प्रकारे आपली गोल टम्म फुगलेली पातळ भाकरी बनून तयार आहे। थँक्यू।